नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता मंजू या ठिकाणी झोपलेली असते. तर तिला एकाएकी स्वप्न पडतं. त्या ठिकाणी डायरेक्ट त्या स्वप्नामध्ये डायरेक्ट मोरे सर येतात आणि बंदूक हातात घेऊन म्हणतात सत्याला की सत्या आता वाघमारेंना सोड, वाघमारेंना सोडा नाही तर मी गोळी झाडेल बरं का सत्या. तेव्हा आता सत्या म्हणतो नाही, किती काही झालं ना तर मी आता मंजूला सोडणार नाही, कारण आतापर्यंत मी वाघमारेंची काळजी घेतलेली आहे, तर मी सोडणार नाही आणि तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या, पण मी सोडणार नाही वाघमारेंना. तेव्हा आता मोरे सर म्हणतात अरे सत्या ऐक माझं, तू ऐक, सोड नाही तर मी खरंच गोळी झाडेल बरं का. तेव्हा आता मंजू सुद्धा म्हणते सत्या काय वेडेपणा चालू आहे तुझा, हा ऐक माझं. तेव्हा आता सत्या तिचा हातात धरतो आणि म्हणतो चल वाघमारे, चला वाघमारे. तेव्हा आता बलमालाही पोलिसांनी पकडलेलं असतं. तेव्हा आता बलमा म्हणतो जा सत्या, मी इकडचं बघून घेईल, तू वाघमारेंना घेऊन पळून जा तिथनं. तेव्हा आता सत्या वाघमारेंचा हातात घेतो आणि तिथून पळून जायला निघतो. तेवढ्यातच आता मोरे सर त्याला गोळी झाडतात. तेव्हा आता मंजूला खूप मोठा धक्का बसतो. तर मंजू झोपेतून उठते आणि म्हणते सत्या सत्या सत्या. तेव्हा आता सत्या झोपलेला असतो. तेव्हा आता सत्या म्हणतो काय झालं वाघमारे, तुम्ही स्वप्न पाहिलं का. तेव्हा आता मंजू मुद्दाम खोटं बोलते, नाही मी स्वप्न नाही पाहिलं, मुद्दाम असं वाटलं मला सत्या, तू कुठे गेला म्हणून. तेव्हा आता बलमाई म्हणतो काय झालं वाघमारे, काही झालं का मॅडम तुम्हाला. तेव्हा आता मंजू सांगतच नाही खरं काय ते. त्या सत्याला बरोबर समजतं की वाघमारे तुम्ही ना माझं स्वप्न पाहिलं असेल बरं का, कारण तुम्ही माझंच नाव घेत होते. तेव्हा आता मंजू म्हणते सत्या तू ऐक ना माझं, असं का करतो आहे, मला माझ्या घरी जाऊ दे बरं तू आधी. तर आता सत्या म्हणतो हे बघा वाघमारे, आतापर्यंत मी तुम्हाला हे केलं की नाही, मग आता थोड्याशासाठी तोंडात घास जातो आहे आणि थोड्याशासाठी मी कसं काय तुम्हाला सोडू, मला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे. आधीच तुम्ही माझ्या प्रेमाला नकार दिला आहे, तर आता मग मला कशाची भीती आहे, मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही आहे. आता सत्या असं मंजूला म्हणत असतो. तेव्हा आता मंजू परत झोपून जाते, सगळे झोपतात. तेव्हा आता तिला जाग येते सकाळी आणि बघते तर काय तिथे कोणीच नसतं, कोणीच माणसं म्हणजे कार्यकर्ताही नसतो, बलमाई नसतो आणि सत्यासुद्धा नसतो. तर आता ते नसतात. तेव्हा आता मंजू म्हणते कुठे गेले सत्या, सत्याला पोलिसांनी अरेस्ट तर नाही केलं. तिला त्याचं स्वप्न आठवत असतं की मोरे सरांचा काही भरोसा नाही, मोरे सर काहीही करू शकतील आणि सत्याला अडकवू पण शकतात. तेव्हा तर ती शोधत असते सत्याला. तर ते बाहेर येऊन बघते तर काय ते सत्याचे मित्र मारामारी करत असतात, म्हणजे ते मोठ्या दंगा घालत असतात. तेव्हा आता मंजू म्हणते काय रे तुम्ही काय दंगा घालताय, शांत बसा की जरा, सत्या कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो की सत्या येतोय, जरा कामाला गेलेला आहे. तेव्हा आता तुम्ही बसा, येईलच, आता सत्या केव्हाचाच गेलेला आहे. तेव्हा आता मंजू म्हणते तुम्ही काय तर लहान नाही आहे अशी मस्ती करायला. तेव्हा आता सत्या येतच असतो आणि मंजू मध्ये जाते. तेव्हा आता मंजू मध्ये बसलेली असते. तेवढ्यात आता सत्या आणि बलमा येतो. सत्या म्हणतो हे बघा तुमच्यासाठी नाश्ता आणलेला आहे मी. मंजू म्हणते मला काही खायचं नाही, मला काहीच नको आहे, मला माझ्या घरी जाऊ दे. सत्या ऐक तू माझं, मला माझ्या घरी जाऊ दे. तेव्हा आता सत्या म्हणतो नाही मी जाऊ देणार नाही, कारण मी बघून घेईल, आईंकडे मी जाईल आणि मी बोलेल. तेव्हा आता मंजू म्हणते नाही ना सत्या ऐक, मला जाऊ दे माझ्या घरी, तू का नाही ऐकते माझं. तेव्हा आता सत्या म्हणतो नाही वाघमारे तुम्ही ऐका माझं, मी तुम्हाला जाऊ देणार नाही आहे. तेव्हा आता मंजू म्हणते तू जर कधी नाही नेलं ना मला तर माझं मेलेलं तोंड बघशील तू. तेव्हा आता सत्या प्रेमाने तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो वाघमारे तुम्ही शांत व्हा आधी, मी जाऊन येईल आईंकडे उद्या. तेव्हा आता मंजू शांत होते आणि नाश्ता करून घेते. तर मग पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळते की सत्या मंजूच्या घरी गेलेला असतो. तर आता मम्मी साहेब त्याला सांगत असते काय की या माझी मंजूला पळवण्यामध्ये ना तुमच्या मम्मी साहेबांचा आणि आमच्या वंशाचाच हात होता, कारण त्यांनीच मला धमकी दिलेली होती तुम्हाला नकार द्यायला. आता सगळं खरं काय आहे ते सगळं आता मंजूची आई सत्याला सांगत असते. हे ऐकून सत्यालाही खूप मोठा धक्का बसतो. तर आमरी तिच्या तोंडाकडे पाहत असते. तर आता सत्याला तर कळालेलंच असतं. तर आता मम्मी साहेबांनाही सोडवायला कोणीच आलेलं नसतं. तर मम्मी साहेब आता कवीला म्हणतात कवे इकडे ये आणि मला कान दे, मी तुला एक गोष्ट सांगते ते सगळं कर. आता मग कवी तिचं ऐकते आणि मम्मी साहेब म्हणतात आता मम्मी साहेबांचं राजकारण सुरू होईल आता. तर आता मम्मी साहेब पण आता त्यांची चाल खेळतात. आता बघूया पुढे मम्मी साहेबांना कोण सोडवतो कोण नाही आणि त्यांचं राजकारण कसं करतात त्या. अशाच मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट.